तर त्या अनुषंगाने कदाचित आपला व्हिडिओ पाहिला की नाही माहीत नाही, परंतु इथे जे नाव आहे ते लागलेले आहे. आता हे बघा, आजपर्यंत आपण या ठिकाणी अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि प्रत्येकदा आपण व्हिडिओ दाखवलं की इकडून ज्या गाड्या येतात त्या रस्ता चुकतात आणि त्या का चुकतात त्याचं आपण कारण देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज इथे काहीतरी वेगळा पाहायला मिळालं. इथे वर्क इन प्रोग्रेस हा जो बॅरिकेड्स लावायचा एक विचार करण्यात आला होता, ते बॅरिकेड्स इथपर्यंत लावण्यात आलेले, फक्त एवढीच जागा सोडलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, इथे जे आहे ना नागपूरसाठी वरणचा बोर्ड देखील लागलेला आहे. हे बघा, नागपूर एवढा ठळक अक्षरात बोर्ड लिहिलेला आहे. नागपूर म्हणजे पूर्वी हे बोर्ड नव्हता. गाड्या इथून येतात आणि इथनं चुकून गाड्या का चुकतात त्याचा एक रिझन आहे. आमने कुक्षे गावांना जोडणारा ब्रिज आहे ना, तिथून जो भाग आहे तो असा चढून येतो. चढून आल्यावर नेमका ज्या ठिकाणी नागपूरसाठी आपल्याला वळण घ्यायचं आहे त्या ठिकाणी डायरेक्ट असा स्लोप आहे. त्यामुळे तिकडून सुसाट आलेल्या गाड्यांना लवकर समजून येत नाही की पुढे गेल्यावर आपल्याला वळण घेणे म्हणून. आणि आता ठीक आहे की बाबा इथे नागपूरची पाटी लावली आणि जे बॅरिकेड्स हे देखील वाढवले. पहिले कमी होते, इथनं त्या गाड्या सुसाट जायच्या आता बंद झाल्या. तर तो एक मुख्य कारण आहे गाड्यांचा जर दिशाभूल व्हायची त्याच्या मागे, की रस्ता जो चढण आणि ऑन द स्पॉट उतरणे आता झाला. प्लस ज्या वेळेस जेणे कोणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करायचे वडपेची जी टेकडी ग्लोबल कॉम्प्लेक्स इथनं जेव्हा एंट्री करतात समृद्धी मार्गासाठी वळण घेतात, त्याच वेळेस साधारणतः 1-2 किलोमीटर अंतर गेला ना का जेवढे ड्रायव्हर त्यांनी आपल्या डाव्या हाताला वळण ठेवावे. कारण उजव्या हाताला वळण घेतला तुम्ही रस्ता चुक एकदा डाव्या हाताला राहिल्यास तुम्ही जे आहे ना ते बरोबर नागपूरच्या दिशेने किंवा नाशिकच्या दिशेने जाऊ शकता. नाहीतर मग उजव्या हाताने जर गाडी चालवत आले तर जागेवर येऊन तुमच्या लक्षात येते की यार आपण रस्ता चुकलो, आपल्याला या मार्गाने जायचे आहे. आणि मग चुकून असे पुढे जातात आणि तिथनं मागे फिरतात. परंतु आता तसा कदाचित होणार नाही. काही इतके मोठी नागपूरची पाटी लावलेली आहे. त्या पाटीवर तरी आता कमीत कमी लक्ष द्यावे आणि ही दिशाभूल जी आहे ती होऊ नये एवढीच एक म्हणजे सांगणं आहे बस. नमस्कार. आता पण आपण अनेक व्हिडिओ इथले केलेले आहेत आणि आता साधारणतः 2-4 दिवसापूर्वी देखील व्हिडिओ केलेला ज्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या इथे रस्ता चुकलेला. त्यातल्या काही ज्या गाड्या त्यांनी आपल्याला त्यांची खंत देखील सांगितले की इथे बॅरिकेड्स पाहिजे, नाव प्रॉपर पाहिजे. तर त्या अनुषंगाने कदाचित आपला व्हिडिओ पाहिला की नाही माहीत नाही, परंतु इथे जे नाव आहे ते लागलेले आहे. आता हे बघा, आणि आता हे नाव लागल्यामुळे कदाचित गाड्यांची जी दिशाभूल व्हायची ती कुठेतरी बंद होईल असा माझा एक अंदाज आहे. बाकी बस एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोचावी म्हणून भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.